नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। ठाणे जिल्ह्यात भात लावणी सुरू। मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः शेतकऱ्यांच्या सोबत भात लावणीला चिखलात। गेल्या काही दिवसापासून ठाणे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत असल्याने कल्याण, मुरबाड, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ आदी तालुक्यात भात लावणीच्या कामाला वेग आला आहे। यावेळीचे वैशिष्ट्य म्हणजे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे हे स्वतः शेतकऱ्यांसोबत चिखलात उतरून भात लावणी करत होते। हे पहिल्यांदाच घडले असल्याने सीईओ किती संवेदनशील, सक्रिय, कृतिशील आहेत याचा प्रत्यय येतो। ठाणे जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 4,09,186 हेक्टर एवढे असून त्यापैकी खरीप हंगामात 65,909 हेक्टरवर भात पिकाची लागवड केली जाते। भात पिकाखालील क्षेत्र 55,000 हेक्टर आहे। त्यापैकी मागील वर्षी 54,923 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली होती, पण यावर्षी 55,000 हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली गृहीत धरलं आहे। यासाठी शासनाकडे 10,120 क्विंटल भात बियाणांची मागणी केली होती। खाजगी कंपन्यांची 8,820 क्विंटल व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडील 1,300 क्विंटल बियाणांचा समावेश आहे। कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीनं 50% अनुदानावर शेतकऱ्यांना बियाणे देण्यात आली होती। सध्या जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे, त्यामुळे कल्याण, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ आणि शहापूर तालुक्यात भात लावणीच्या कामाला वेग आलाय। काही ठिकाणी घरगुती मंडळी तर काही गावात मजुरांच्या सहाय्याने भात लावणी सुरू आहे। या सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच पारंपरिक पद्धतीने भात लागवडीच्या तुलनेत पट्टा पद्धत व यांत्रिकी पद्धतीने भात लागवड केल्यास होणारा खर्च, मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ समजावून सांगत शाश्वत शेतीसाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब का आवश्यक आहे हे वास्तववादी उदाहरणासह समजवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे हे शेतात चिखलात उतरून भात लागवड करू लागले। एक IAS अधिकारी भात लावणी करताहेत हे जिल्ह्यात पहिल्यांदाच घडलं आहे। या अगोदर अधिकारी फार तर शेतकऱ्याच्या बांधावर गेल्याचं ऐकायला मिळतं, त्यामुळे सीईओ हे कसे सक्रिय, कृतिशील आहेत हे दिसून येते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।